2006ला मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरण जे होतं त्यामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट आहे। हायकोर्टच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय मुंबईमध्ये जे रेल्वे बॉम्ब ब्लास्ट झाले होते तिथल्या सगळ्या आरोपींना सोडण्यात आलं होतं, मात्र हायकोर्टाने हा जो निर्णय दिला होता त्याला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार होतं, स्टे मागणार होतं आणि त्यानुसार आपण पाहतोय हायकोर्टाने जो निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला होता तो आता सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे। 2006च्या मुंबई रेल्वे बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येणार होती आणि तसा निर्णय हा मुंबई हायकोर्टाने दिला होता, मात्र राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं, स्टे मागण्यात आला आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला आता स्थगिती दिलेली आहे। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, अतिशय महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, नेमकं काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने? 2006 सालच्या ज्या ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी 11 आरोपी आहेत त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं एक प्रकारे निर्दोष मुक्तता द्यायची केलेली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार गेलेलं होतं। त्या प्रकरणी आज न्यायमूर्ती सुंदरेश यांच्या बेंच समोर सुनावणी झाली। ही सुनावणी होत असताना न्यायमूर्तींनी खूप महत्त्वाची एक विधान केलेलं आहे। हे विधान करत असताना न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जो आहे ती पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे। असं असलं तरी त्या आरोपींना आता पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाहीये। राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं की या आरोपींना सध्या जेलमध्ये जावं लागणार आहे, जावं लागणार नाहीये। त्यांच्या सगळ्या गोष्टीची चौकशी करू आणि मगच त्यांना काय आहे ते करावं लागणार आहे। या प्रकरणी आता कोर्टानं सगळ्या आरोपींना नोटीस आहे ती इश्यू केली आहे। साधारणतः पुढे 1 ते 2 महिन्यामध्ये या प्रकरणामध्ये पुन्हा सुनावणी जी आहे ती होणार आहे। पण खरं तर सुप्रीम कोर्टानं खूप मोठा निर्णय आणि खूप मोठा दिलासा राज्य सरकारला एक प्रकारे दिलेला आहे असं म्हणायला या प्रकरणी वाव आहे। कारण मुंबई अर्थातच म्हणावं लागणार प्रमोद, अतिशय महत्त्वाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला। राज्य सरकार गेलं होतं स्टे मागण्यासाठी आणि त्यानुसार स्थगिती मिळाली आहे, म्हणून आता हे जे 11 आरोपी आहेत त्यांची पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यानंतर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे। राज्याचं लक्ष याकडे असणार आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट दिली आहे। वेळोवेळी या संदर्भात आपल्याकडून अपडेट घेतच राहा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।